सभापती साहेब, काही दिवसापूर्वी देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आज सांगितलं का जो चांडोली खुर्द या ठिकाणी जो जनावरांचा बाजार चालू होता तो बंद झालेला आहे आणि त्या बंद पडल्याचं कारण त्यांनाच विचारा असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे नक्की? आपण जनावरांचा बाजार चालू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता, परंतु आता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाल्यामुळं शेतमालाचे शेतीसाठी जे बैल वापरले जातात ते आता मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. त्यामुळे प्रतिसाद मिळत नव्हता. त्याच्यामुळे तो बाजार काही कारणास्तव आपल्याला बंद करावा लागला. त्याचप्रमाणे दुधाच्या संदर्भातले जे काही हे गोष्टी आहेत आता हे सगळ्या आपणाला ज्ञात आहेत आणि त्याच्यामुळं सध्या तरी प्रतिसाद नसला तर भविष्यामध्ये आपण नक्की पुन्हा एकदा तो बाजार चांगल्या पद्धतीने कसा चालेल यासाठी प्रयत्न करू. काय प्रयत्न करणार तुम्ही बाजार चालू होण्यासाठी? बाजार या सर्व शेतकरी बांधवांच्या काय गरजा आहेत, जनावरांच्या संदर्भाने कुठल्या सुविधा त्यांना या ठिकाणी आवश्यक आहे, त्या सुविधांच्या संदर्भात चर्चा करून त्याच्यानुसार निर्णय घेऊ. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले का जे काही कामं होती ठेकेदारीतली कामं होती कृषी उत्पन्न बाजार समितीची त्याच्यामध्ये वाढीव दराने कामं देण्यात आली. म्हणजे काही बांधकामासाठी लागली रक्कम आहे त्याच्यापेक्षा वाढीव दराने बिलो कामं गेली. पण त्याच्याबद्दल काही भ्रष्टाचार झाला. त्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळी असं म्हणताय की तत्कालीन सभापती त्यावेळेचे सभापती, तर तुम्ही कुठंतरी त्या सभापतीचं नाव घ्यायला घाबरताय का? मग काय नाव आहे त्यांचं? नाव काय आहे त्यांचं? देवदत्त निकम यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे या ठिकाणी त्या काळात 2018 ते 2023 मध्ये ज्या निविदा प्रक्रिया राबवल्या गेल्या त्या सगळ्या प्रक्रियांमध्ये जे माझ्याकडे हा कागद आहे त्याच्यात या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर उल्लेख केला आणि आत्ता आम्ही जी प्रक्रिया राबवत आहोत त्याचं सुद्धा त्याच्यामध्ये आहे. निश्चितपणे त्यांच्या काळामध्ये इथं हुकुमशाही पद्धतीने कारभार झाल्यामुळं त्यांनी कुठलाही कोणाचाही दबाव या ठिकाणी स्वीकारला नाही म्हणा किंवा त्यांनी कोणाचं नामदार वळसे पाटील साहेबांचे जे काही नियम आहेत ते नियम डावलून त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि म्हणूनच 17% अधिक दराने 5% अधिक दराने 7% अधिक दराने त्या ठिकाणी कामं दिली गेली आणि ही सगळी कामं जुन्नर तालुक्यातील ठेकेदाराला दिली गेली. एकही काम आंबेगाव तालुक्यातील ठेकेदारांना दिलं गेलं नाही. तर तुम्ही आंबेगावचे जर समजा भूमिपुत्र आहेत आणि तालुक्याचे जर तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून स्वतःला घेत असेल तर तुम्ही ही कामं आंबेगाव तालुक्यातील ठेकेदारांनाच दिली पाहिजे नव्हती आणि शिवाय ती कमीत कमी दराने दिली गेली पाहिजे होती जेणेकरून या शेतकऱ्यांच्या संस्थेचे 2 रुपये अधिकचे बचत झाली असते. त्यातून अजून नवीन सुविधा आपल्याला निर्माण करता आल्या असत्या. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणले का शेतकऱ्यांचे पैसे बचत झाले असते, मग तो जास्तीचा खर्च दाखवले ते पैसे कुणाच्या खिशात गेलेत? ते तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. हा काय हे तुम्ही जास्तीच्या दराने जे निविदा प्रक्रिया राबवली हे जास्तीचे पैसे कोणाच्या खिशात गेले? काही दिवसापूर्वी देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये तळेघर या ठिकाणी जे काही व्यापारी संकुल होणार होतं त्या व्यापारी संकुलामध्ये तुमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी यांना त्याच्यामध्ये गाळे देण्यात आले. त्यांनी अर्ज केलेला आहे, अजून गाळे मिळाले नाही, त्याला अर्ज केलेला आहे. त्याचबरोबर काही पत्रकारही होते, त्याच्याबरोबर काही पैशावाली माणसं होती. अशा लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत आणि त्यांना कुठंतरी हे जे व्यापारी गाळे आहेत हे देण्याचं कुठंतरी आतून काम चालले कृषी उत्पन्न समितीचं, असं त्यांचा आरोप होता. नाही, आपण आहे ना पेपरला जाहिरात दिली होती आणि पेपरला जाहिरात दिल्यानंतर या ठिकाणी अर्ज मागवले होते. त्यानुसार किती अर्ज? 70 अर्ज त्यानुसार आपल्याला या ठिकाणी आले होते आणि त्या अर्जांची यादीसुद्धा या ठिकाणी आत्ता माझ्याकडं आहे आणि त्यामध्ये बहुतांश अर्ज हे आदिवासी भागातील आदिवासी समाजाच्याच लोकांचे आहेत. आता त्यांनी आरोप केला राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकार, तर माझं या बाबतीत असं म्हणणं आहे का हा पत्रकारांचा त्यांनी अपमान केलेला आहे. शेवटी पत्रकार हा एक मनुष्य आहे आणि तो पत्रकारिता ही समाजसेवा म्हणून करत असतो आणि समाजसेवा करत असताना पत्रकार बांधवांनी व्यवसाय केला पाहिजे किंवा शेती केली पाहिजे आणि मग व्यवसाय करत असताना एखाद्या पत्रकार बांधवाने जर अर्ज केला असेल तर त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. 70 अर्जामध्ये जर एक पत्रकार बांधवाचा अर्ज असेल आणि तोच अर्ज जर त्यांच्या पोटात दुखत असेल तर हा निश्चितपणे पत्रकारांबद्दल त्यांच्या मनामध्ये चांगला भाव नाही आणि हा पत्रकारितेचा अपमान आहे आणि निश्चितपणे व्यवसाय करण्याचा अधिकार जसा शेतकऱ्यांना आहे तसा पत्रकार बांधवांना आहे तसाच राजकीय कार्यकर्त्यांना आहे. ही आपण अतिशय खुली प्रक्रिया राबवली. निविदा पेपरला आपण जाहिरात दिली, त्यानुसार या ठिकाणी सगळ्यांनी अर्ज केलेत
आणि अर्ज केल्यानंतर सुद्धा आता आपण याचे लिलाव पद्धतीने विक्री करणार आहोत आणि ज्यांचे अर्ज केले तेवढीच लोक आता लिलावात सहभागी होणार आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये बहुतांश आदिवासी भागातील लोक आहेत, त्यामुळे हे बहुतेक 100% सगळे गाळे आदिवासी भागातीलच व्यापाऱ्यांना, शेतकरी बांधवांना आणि ग्राहकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याच्यात कुठलीही तेळमात्र शंका नाही. आणि शिवाय त्या सगळ्या शासकीय विभागांच्या सगळ्या परवानग्या घेऊन आपण त्या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. याच्यात कुठंही चुकीचं काम होणार नाही याची मी तुम्हाला या लिलाव प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे? थोडक्यात खुल्या पद्धतीने लिलाव प्रक्रिया होईल. ती लिलाव प्रक्रिया होत असताना पणन मंत्रालय, पणन विभागाचे अधिकारी स्वतः या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्या सर्व लिलाव प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग केलं जाईल. कुठलाही चुकीचं काम त्याच्यामध्ये केलं जाणार नाही याची मी खात्री तुम्हाला या निमित्ताने देतो. व्यापारी संकुल बांधता असताना त्या ठिकाणी स्थानिक पेसाचं गाव आहे, तिथला परवानग्या मिळाल्या नाही, ग्रामपंचायतीच्या परवानग्या मिळवलेल्या नाहीत असं त्यांचा आरोप होता. त्याबद्दल काय सांगा? जर परवानग्या पेसाचं गाव असताना जर या परवानग्या नसतील तर बांधकाम कितपत योग्य आहे? बाजार समितीचे या संदर्भात तिथल्या स्थानिक काही प्रमुख कार्यकर्त्यांशी, सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा काही ग्रामस्थ असतील यांच्यासोबत आमची चर्चा झाली होती. त्यांनी आम्हाला आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यावेळेस केली होती. त्यानुसार आपण या ठिकाणी आठवडे बाजाराला त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहोत. शिवाय हे सगळे जे व्यापारी संकुले त्यांच्या गावात होणार असल्यामुळं गावातील सर्व ग्राहकांना आणि रहिवाशांना त्याच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. नुसतं व्यापारी संकुल आपण तिथं उभं करणार नाही, तर त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीच्या लाईट्सच्या व्यवस्था करणार आहे, स्वच्छतागृहाची व्यवस्था करणार आहोत. भविष्यात आपण तिथं लिलाव शेडचे आणि गोडाऊनची सुद्धा या ठिकाणी लेआउट, आपण माझ्याकडे तो लेआउट पण आहे मंजूर केलेला, त्या लेआउटची या ठिकाणी आपण हे करणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण ते सगळं हे करणार, ज्या ग्रामस्थांच्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या. याला जोडून एक प्रश्न असा, आदिवासी समाजाचा आडून हा राजकीय खेळ चालू आहे तो त्यांनी बंद करावा असं माझं या निमित्ताने सांगणं आहे. याला जोडून प्रश्न असा आहे, टोटल 28 तळमजल्यात गाळे आहेत आणि 28 पहिल्या मजल्यावर गाळे आहेत. जर स्थानिक परवानग्या नसतील तर तुम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली कसं म्हणता? स्थानिक ग्रामपंचायत असेल, आदिवासी पेसा गावाची परवानगी नसेल, ग्रामसभेची परवानगी नसेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असं कसं म्हणायचं? ही जी जमीन आहे ही बाजार समितीची जमीन आहे आणि बाजार समितीला पणन विभागाचे नियम लागू असतात. त्या पणन विभागाने जे काही गाईडलाईन्स घालून दिल्या होत्या त्याप्रमाणे आपण त्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आपण नगररचना विभागाची परवानगी घेतली आहे, आपण महसूल विभागाची परवानगी घेतली आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण त्याचा लेआउट या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे आणि त्या लेआउटला आपल्याला पणन मंत्रालयाकडून पणन संचालकांनी मंजुरी दिलेली आहे. हा माझ्याकडं तो लेआउट आहे, त्या लेआउटला धरूनच आपण हे सगळं काम करत आहोत. त्यामुळं ग्रामपंचायतची परवानगी म्हणण्यापेक्षा ग्रामपंचायतच्या स्थानिक ग्रामस्थांची आपली चर्चा झालेली आहे, त्याच्यात कुठलीही शंका नाही. भूमिपूजन करतेवेळी भूमिपूजन करून देणार नाही, कुत्रा मारून देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे देवदत्त निकम यांची. जर त्यावेळी जर काही विरोध झाला तर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले का कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली, तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करणार का? मुळातच ही जी व्यापारी संकुल उभं केलं जातं आहे हे आदिवासी बांधवांच्या सोयीसुविधांसाठी, विरोध झाला किंवा त्याच्या आडकाठी झाली तर, आणि जर आदिवासी बांधवांच्या सोयीसुविधांसाठी जर एखादी चांगली त्या ठिकाणी इमारत उभी राहत असेल आणि त्या इमारतीला उभं करण्यासाठी जर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जात असतील आणि ग्रामस्थांचा त्याला पाठिंबा असेल तर उगाच राजकारण करणाऱ्यांना योग्य ती जागा दाखवायचं काम आम्ही त्यावेळेस करू. देवदत्त निकम यांच्या काळामध्ये मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धनामेथीचे लिलाव बंद झाले, तर काय कारण होतं बंद व्हायचं, काय सांगा? देवदत्त निकम यांच्या काळामध्ये जे धनामेथीचे लिलाव बंद झाले त्यावेळेस त्यांनी त्यांचे काही मित्र होते आजूबाजूच्या तालुक्यातले, त्यांच्या तालुक्यामध्ये धनामेथीचा बाजार चालू करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते, परंतु त्याला यश येत नव्हतं. मग तिथल्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि व्यापारी बांधवांनी यांच्याशी संगनमत केलं आणि संगनमत करून या ठिकाणी काही नियम लागू केले आणि ते नियम लागू केल्यामुळं या ठिकाणचे सगळे व्यापारी आणि शेतकरी नारंगावला माल घेऊन जाऊ लागले आणि मनसरचा बाजार बंद पडला. माझा या संदर्भात स्पष्ट आरोप आहे, यांनी यांच्या मित्रांचं मित्रत्व जपण्यासाठी मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीतला धनामेथीचा व्यापार बंद पाडला. दुसरा एक प्रश्न, तुम्ही म्हटले का दोन्ही बाजार समिती किंवा जिथे जिथे विकास कामं झाली तिथे गैरव्यवहार झाला असं तुमचं म्हणणं आहे.
तर गैरव्यवहाराची चौकशीची मागणी तुम्ही करणार आहे का वरती बनर किंवा वरिष्ठ कार्यालयाला? मी तुम्हाला आता जे काय घडले त्याची सगळी कागदपत्रं मी तुम्हाला दाखवली आहेत किंवा तुम्हाला ती दिली आहेत. याच्यावर तुम्ही निश्चितपणे वाचन केल्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आणि राहिला प्रश्न चौकशीचा किंवा कारवाईचा, तर जनतेच्या न्यायालयात याचा निश्चितपणे भविष्यामध्ये निकाल होईल. यापूर्वी झाला आहे, भविष्यात पण निश्चितपणे याचा निकाल होईल. आणि जे शेतकऱ्यांच्या पैसे या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या घरी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी नेण्याचा प्रयत्न केला आहे, जनता त्यांना निश्चितपणे धडा शिकवण्याचं काम करील. आता गाळे 56 आहे, वैध अर्ज तुमच्याकडे 62 आहे. आता फक्त 62 प्रत्येकजण 70 अर्ज आहे आमच्याकडे. आपण वैध काहीतरी 62 इच्छुक नाही 70 आहेत. आता ही 56 ते 70 जण बोलतील फक्त. हो, तेवढ्यातच ही लिलाव प्रक्रिया पूर्ण होईल का? हा लिलाव प्रक्रिया होताना पणन विभागाचे नियुक्त केलेले अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतील, सर्व संचालक मंडळ असेल आणि ही सगळी प्रक्रिया तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ऑन कॅमेरा केली जाणार आहे. 100% पारदर्शक पद्धतीने केली जाईल. आपण आता फक्त म्हणजे 56 गाड्यांसाठी फक्त 70 अर्ज आहेत तसे लिलाव प्रक्रियेत पाहिले तर ते कमी आहे. ही तुम्ही कुठं मुदत वाढवली किंवा कुठं इच्छुकांची संख्या अजून घेणार की पुन्हा निविदा मागवणार का? कारण निविदा प्रक्रिया मुळातच पार पडलेली नाही, फक्त इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. नाही, इच्छुकांची संख्या अजून वाढवण्यासाठी काही मागवणार का? की आदिवासी भागांसाठी ही योजना आहे. आदिवासी भागातल्या लोकांनीच अर्ज केलेले आहेत आणि त्यांनाच प्राधान्य असणार आहे. त्यामुळे मुदत अजून वाढणार की वाढवण्याची आवश्यकता नाही. त्याला काय कॅटेगरी ठेवली का? आदिवासी भागात तुम्ही आता तळेघरला टाकताय, तर आदिवासींसाठी काय राखीव ठेवले का याच्यात? काय जे अर्ज आहेत त्यातले मी मगासपासून तेच सांगतोय, 80% अर्ज हे आदिवासी भागातीलच आहेत. त्यामुळं त्याचा फायदा आदिवासी भागातला आदिवासी भागात आता या का आदिवासी भागातील जे लोक आहेत हे त्यांचे अर्ज आहेत. त्यामध्ये विविध समाजाचे लोक असू शकतात. आपण काय जात विचारून कोणाचा अर्ज घेतलेला नाही आणि तशा पद्धतीचं काम बाजार समिती करत नाही. यापूर्वी घोडेगाव लोणी या परिसरात जे गाळा वाटप झालं आहे त्याचं कशा प्रकारे झाले? आता यापूर्वी बघा, घोडेगावला 35 व्यापारी गाळ्यांचं बांधकाम 2001-2 साली झालं. त्याचा बांधकाम खर्च 48 लाख रुपये आला. परंतु आज रोजी त्या 35 गाळ्यांच्या अनुषंगाने आपल्याकडं 68,60,000 रुपये डिपॉझिट जमा आहे. म्हणजे 48 लाख रुपये जरी खर्च झाला तरी 68,60,000 रुपये 20,60,000 रुपये जवळपास आपल्याकडे जास्तीचे जमा झालेले आहेत. ही लिलाव प्रक्रिया त्यावेळेस राबवली गेली. त्याच्यातून जी काही वाढीव रक्कम आली त्याच्यामुळे ही अधिकची रक्कम आपल्याकडे जमा झालेली आहे. 29 वर्षाच्या कराराने ते गाळे आपण त्या ठिकाणी वाटप केले. आता देवदत्त निकम आरोप करत आहेत, परंतु लोणीचे हळद गाळे त्या ठिकाणी बांधले गेले होते 2010-11 साली. त्यातील 7 गाळे 2020 साली विक्री झाली. त्याची पण लिलाव प्रक्रियाच राबवली गेली यांच्याच काळामध्ये. आणि ती लिलाव प्रक्रियामध्ये 6,95,000 तर 12,50,000 त्या ठिकाणी त्या व्यापारी गाळ्यांची विक्री झाली. 81,94,000 रुपये खर्च त्यावेळेस बांधकामाला झाला होता. आणि 1,18,25,000 रुपये आपल्याकडं त्या गाळ्यांच्या भाड्यापोटी जो करार केला आहे त्याच्यापोटी आपल्याकडे जमा झालेले आहेत. आणि सेम हीच प्रक्रिया आपण तळेघरला राबवणार आहोत. जे घोडेगावला झालं, जे लोणीला झालं, त्यांच्या काळात सुद्धा तेच झालं. त्याच पद्धतीने आपण तळेघरची प्रक्रिया राबवणार आहोत. त्याच्यात कुठलाही बदल केलेला नाही. फक्त आता आदिवासी समाजाचं नाव घेऊन राजकीय पोळी भाजायची आणि कुठलंही काम नवीन होऊन द्यायचं नाही. जे काही काम झालंय ते फक्त मीच केलं आहे आणि माझ्यापेक्षा कोणी चांगलं काम करू शकत नाही, ही त्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि मग दुसरं संचालक मंडळ आता काम करायला लागलं आहे नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि ते काम अतिशय पारदर्शक, स्वच्छ आणि सर्वांच्या समोर आणि स्पर्धात्मक पद्धतीने केलं जातं आहे. ही बाब माजी सभापतींना सहन होत नाही आणि म्हणून ते आदिवासी समाजाच्या आडून या ठिकाणी ही सगळी कामं होऊ न देण्याचा खाटाटोप करत आहेत. परंतु त्यांच्या या खाटाटोपाला आदिवासी भागातील जनता, आंबेगाव तालुक्यातील जनता कुणीही बिग घालणार नाही. ही सगळी कामं पारदर्शक पद्धतीने, स्पर्धात्मक पद्धतीने आणि गुणवत्तापूर्ण सगळ्या शासकीय मान्यता घेऊन पूर्ण केली जातील याची खात्री मी तुम्हाला या निमित्ताने देतो. ओके, धन्यवाद. नमस्कार. आपण सर्व पत्रकार बांधव आज या ठिकाणी
उपस्थित राहिलात मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या 5-6 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आणि त्याप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि हे नुकसान झाल्यामुळं शेतकरी राजा अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. या नुकसान झालेल्या सर्व शेतमालाचे लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून पंचनामे होऊन जास्तीची भरपाई त्यांना मिळावी अशी या निमित्ताने आमची सगळ्यांची मागणी या ठिकाणी असणार आहे. त्याचप्रमाणे कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भाने सुद्धा जरा मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरीसुद्धा अडचणीत आलेला आहे आणि त्यात अतिवृष्टी झाल्यामुळं आता दुपटीने शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. म्हणून कांद्याला सुद्धा अनुदान मिळालं पाहिजे अशी आम्ही नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं या ठिकाणी लेखी मागणी केलेली आहे आणि वळसे पाटील साहेबांच्या स्तरावरून त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यापूर्वीसुद्धा ज्यावेळेस कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भात अडचण निर्माण झाली होती त्यावेळेस आम्ही उपसभापती सचिनराव पानसरे यांच्या नेतृत्वाखाली नामदार वळसे पाटील साहेबांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस या तालुक्यातील 4,871 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जवळपास 15 कोटी रुपयेचं अनुदान या ठिकाणी मंजूर झालं होतं आणि त्याची सगळी कार्यवाही इथून बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केली होती आणि तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून केला होता. आज तुम्हाला विशेष करून बोलवण्याचं कारण म्हणजे नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या बाजार समितीचा कारभार आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी करत असताना ह्या वर्षी राज्य बाजार समितीचा जो सर्वोत्कृष्ट बाजार समितीचा पुरस्कार आहे तो आपल्या बाजार समितीला विभागीय स्तरावरील 3रा पुरस्कार उत्कृष्ट कार्यक्षमतेचा मिळाला आणि हा पुरस्कार निश्चितपणे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी दाखवलेला विश्वास, या ठिकाणी आणलेला शेतीमाल आणि नामदार साहेबांनी केलेलं मार्गदर्शन त्यामुळे मिळाला. आणि हे सगळं करत असताना आम्ही ह्या वर्षी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये प्रचंड प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर, खर्चात मोठ्या प्रमाणात बचत केल्यानंतर सगळ्यात जास्त बाजार समितीला वाढावा ह्या वर्षी मिळाला. जवळपास 7,90,77,000 रुपयाचं उत्पन्न यावर्षी बाजार समितीला झालं होतं. पैकी 4,07,00,000 रुपये खर्च वजा जाता 3,83,00,000 रुपयाचा वाढावा बाजार समितीला यावर्षी मिळाला. तो आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात जास्त वाढावा आहे. निश्चितपणे आम्ही खर्चात केलेली बचत आणि योग्य असं केलेलं नियोजन यामुळं या गोष्टी शक्य झाल्या. आता धनामितीचा बाजारसुद्धा तालुक्यात चांगल्या पद्धतीने आता चालू झालेला आहे. रोज मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी धनामिती विक्रीसाठी घेऊन येत असतात. त्यातून सुद्धा शेतकऱ्यांची एक सोय झालेली आहे. गेल्या काही वर्षापूर्वी आजूबाजूच्या काही पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने तत्कालीन बाजार समितीच्या प्रमुखांनी या ठिकाणी हा बाजार बंद पाडण्याचा घाट घातला. काही शेतकऱ्यांवर, व्यापाऱ्यांवर अन्यायकारक असे नियम लागू केले आणि त्याचा परिणाम म्हणून एक चांगला चालणारा बाजार या ठिकाणी बंद पाडला होता. परंतु गेल्या वर्षीपासून तो बाजार पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली चालू केला आणि आज तो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. त्याचप्रमाणे जी कामं यापूर्वीच्या काळात या बाजार समितीला करणं आवश्यक होतं ती सगळी कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी संचालक मंडळ करत आहोत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंचर आवारामध्ये आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने काही गोष्टी अंतर्गत या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे आता इथून पुढं कुठलीही चोरी या ठिकाणी होणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. सोबत आम्ही जवळपास
जे भोजनालय या ठिकाणी शेतकरी चालवलं जातं त्यामध्ये या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स। आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील। आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67।